नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता सकाळी सकाळी आपल्या पिल्लांना पाला आपण आणलेला आहे आणि आज जी आपण माहिती सांगणार आहोत मित्रांनो ती खूप गरजेची आहे। म्हणजे जे आपले पिल्लं किंवा अशी आपले शेळ्या राहतात, तर आता सध्या खूप थंडी वाजते आणि ह्या थंडीमध्ये जर तुम्ही पिल्लांचं जे शेड असेल तुमचा किंवा शेळ्यांचं असेल, त्यांना जर तुम्ही बाहेरून काहीतरी आसरा हे करत नसेल, म्हणजे जेणेकरून ग्रीन नेट असो किंवा आपलं काही असो, एखादी ताडपत्री असो, पक्क करून ठेवायचं मित्रांनो, जेणेकरून थंड वारा हे शेळ्यांना लागला नाही पाहिजे। जेणेकरून जर अशा पद्धतीने जर तुमच्या शेळ्याला थंडी वाजत असेल, तर किती शेळ्या चांगल्या वेलेल्या असेल तर दिवसांदिवस शेळ्याचं दूध हे कमी होत चालतं आहे आणि दूध कमी झालं मित्रांनो तर पिल्लांना दूध पुरत नाही किंवा ह्या थंडीमुळे शेळ्यासुद्धा आजारी होतात। आणि विशेष म्हणजे शेळ्या तर एवढं तेवढं भागतं आहे, पण जे लहान पिल्लं आहे मित्रांनो त्यांना सर्दी होईल, शेळ्यांनासुद्धा सर्दी होती, पण लवकर हे पिल्लांना सर्दी होती आपल्या थंडीमुळे। तर जे पिल्लांचं तुमचं सेपरेट शेड असेल तर त्या शेडला तुम्ही चौकून असं पक्क काहीतरी ग्रीन नेट असो किंवा आपलं काही साधारणतः ग्रीन नेटचीच काही गरज नाही, याच्यामध्ये दुसरं काही बांधून तुम्ही वारा आत त्यांच्यामध्ये थंडी लागू नये म्हणून तशा पद्धतीचं काहीतरी जुगाडू काम करा, जेणेकरून पिल्ले तुमचे आजारी पडणार नाही। तर आपण तर संपूर्ण असं पक्कच करून ठेवतो आहे मित्रांनो, जेणेकरून हे पिल्लं जर थंडी वाजली पिल्लांना तर हे पिल्ले रातच्या एकमेकावर बसतात, म्हणजे वरून एकमेकावर जर बसले पिल्ले तर जे कमकुवत पिल्ले आहेत ते दगवण्याचे चान्सेस वाढतात, म्हणजे संपूर्ण पिल्ले एकमेकावर बसतात थंडी वाजते म्हणून, आणि पिल्ले दगवण्याचे चान्सेस तुमचे 100% वाढणार। कारण जे पिल्ले कमकुवत आहेत ते खाली दबतात आणि त्याच्यावरून जर पिल्ले बसले तर ते 100% पिल्लू खाली मरतं आहे आणि होतंच मित्रांनो असं। तर असं होऊ नये म्हणून आपण हे व्हिडिओ बनवतो आहे। तर काळजी घेत चला लहान पिल्लाची। संपूर्ण प्रॉफिट जे आहे आपलं तर लहान पिल्लावरच आहे आणि शेळ्यावर सुद्धा आहे, पण पिल्लं जर संगोपन आपण चांगल्या पद्धतीचं केला किंवा आजारी नाही पडले तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळतो आहे। तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा। भेटूया अशाच व्हिडिओसोबत, धन्यवाद।